श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज आपण जे ठिकाण आला आहात ते ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ समाधी मठ देवस्थान. आणि निघालो होतो आणि स्वामीने सुद्धा आम्हाला प्रसाद दिला. थेट अगदी 12 वाजता आम्ही या ठिकाणी गेट जवळ पोहोचलो होतो. नक्कीच हा आमचा आयुष्यातला एक चांगला अनुभव तुम्हाला आम्ही या व्हिडिओ मार्फत सांगत होतो. हा मित्र भेटला. मित्र नाव काय तुझं? मारुती. कितवीला आहेस? 7वी. आज शाळेत नाही गेलास? 11 वाजता. 11 वाजता आहे. ओके. हा भाई तुझं नाव काय? पृथ्वीराज. पृथ्वीराज. पूर्ण नाव? पृथ्वीराज रवींद्र राठोड. ओके. आपल्या चॅनलचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. आपल्याला आपले महाराष्ट्र. येस, फॉलो करणे. कर फॉलो. तर आपल्याला महाराजांच्या मूळ पादुका पाहायला मिळाल्या या ठिकाणी. पण म्हणजे स्वामींचा साक्षात्कार झाला, कारण की या ठिकाणी स्वामींच्या पावलाचे ठसे उठलेले. थोडं थांबा, आतल्यांना बाहेर येऊ दे. तरी कसं येणार बाहेर? हा, जागा लहान म्हणून चाललंय. मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी शोभन गणेश मुकल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो, आज मी निघालोय स्वामींच्या भेटीला, म्हणजेच श्री क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी. म्हणून आपला आजचा प्रवास ट्रेनने असणार आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते सोलापूर असा आजचा आपला प्रवास असणार आहे. तब्बल 7 तासाचा आज प्रवास असणार आहे. आणि तिथून सोलापूरवरून जवळपास 30 ते 35 किलोमीटर अंतरावर अक्कलकोट वसलेलं आहे. तर तिथून आपण बाय रोड जाणार आहोत. सध्या पहिला सुरुवातीचा प्रवास आपला ट्रेनने असणार आहे. तर संपूर्ण प्रवास आपण या व्हिडिओमधून पाहणार आहात आणि संपूर्ण अक्कलकोट दर्शन मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, नेहमीप्रमाणे प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेऊन, प्रभू पवनपुत्र हनुमान बजरंगबली यांचं दर्शन घेऊन आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय. आपला संपूर्ण प्रवास हा अनवाणी असणार आहे, मुंबई ते सोलापूर अक्कलकोट. तर मित्रांनो, आपण आता पोहोचले होते लोकमान्य टिळक टर्मिनस पाशी आणि आपली ट्रेन 1:15ची आहे. कारण आपल्याला ट्रेन सुटण्याचं टायमिंग झालेलं आहे. 1:15 वाजले आहेत. आता आपली ट्रेन सुटणार आहे आणि इथून LTT वरून ट्रेन सुटून डायरेक्ट नेक्स्ट डिपार्चर कुठला असणार आहे मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बरोबर 1:15 वाजता आपली ट्रेन मुंबई LTT इथून सुटलेली आहे आणि ट्रेनचं आता प्रॉपर बरोबर अगदी टायमावरती ट्रेन आपली सुटलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या अक्कलकोट प्रवासाला सुरुवात झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा संपूर्ण प्रवास एक वैशिष्ट्य असणार आहे, कारण की आम्ही दोन्ही नवरा बायको सोबत निघालेलो स्वामींच्या भेटीसाठी, स्वामींच्या दर्शनासाठी. तर लग्न झाल्यानंतर आमची दोघांची पण इच्छा होती की स्वामींच्या भेटीसाठी जावं, पण योगायोग येत नव्हता. तर आज तो योग आलेला आहे आणि मी आणि माझी बायको तन्वी आम्ही दोघंजण स्वामींच्या भेटीसाठी निघालो अक्कलकोटला. आणि हा संपूर्ण प्रवास आम्ही दोघंसुद्धा अनवाणी करणार आहोत. आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये पळसदरी या ठिकाणी स्वामींचं मठ आहे. त्या ठिकाणी आम्ही 3 महिने आधी गेलो होतो दोघं, आणि तेव्हा तन्वी अनवाणी गेली होती आणि मी चप्पल घातली होती, पायामध्ये माझे शूज होते. तर आज आम्ही स्वामींच्या भेटीसाठी निघालेलो आहे आणि निघताना मी मात्र तयारीमध्ये होतो सँडल आणि शूज घालण्याच्या. मात्र जेव्हा आम्ही दरवाजाच्या बाहेर निघालो तेव्हा ती अनवाणी जाण्याचा तिने अट्टहास झाला की मी आज अक्कलकोट या ठिकाणी सुद्धा अनवाणी जाणार आहे. तर क्षणाचाही विलंब न करता मी सुद्धा माझा प्लॅन चेंज केला. मी धुतलेले शूज वगैरे माझे सर्व कपाट्यात ठेवले, माझ्या चप्पलच्या स्टँडमध्ये ठेवले आणि मी सुद्धा अनवाणी तिच्यासोबत निघालो. तर आम्ही दोघं सुद्धा बिना चप्पल बिना शूजचे मुंबई ते अक्कलकोट या ठिकाणी स्वामींच्या भेटीसाठी निघालेलो आहे. मित्रांनो, आता आपली ट्रेन थांबलेली आहे कर्जत या ठिकाणी. या ट्रेनचा दुसरा हॉल्ट, म्हणजे ऑफिशियली हॉल्ट नाही आहे, पहिला हॉल्ट होता तो कल्याण या ठिकाणी. त्यानंतर आता खंडाळा घाट सेक्शन सुरू होणार आहे, त्यामुळे कर्जत या ठिकाणी ट्रेनच्या मागच्या बाजूला बँकर्स लावले जातील. मित्रांनो, मी तुम्हाला बँकर्स दाखवतो कशा प्रकारे असतात. हे बघा, या ठिकाणी बँकर इंजिन याला बोलतात. हे ट्रेनच्या मागच्या बाजूला लावले जातात. मित्रांनो, हे बघा, या ठिकाणी बँकर्स लावलेले आहेत. असे 3 प्रकारचे इंजिन असतात जे ट्रेनला मागच्या बाजूने पुश करतात घाट सेक्शनमध्ये. मित्रांनो, आपल्या ट्रेनला बँकर्स कशा पद्धतीने लावण्यात आलेले आहेत हे ट्रेनच्या पाठीमागे पाहू शकता. तीन इंजिन लावलेले आहेत मित्रांनो.
राजमाची किल्ला पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही जर जायचं असेल तर तुम्हाला लोणावळ्यामार्गे जावं लागतं. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत ते पुणे. जवळपास ट्रेन 1.5 तास लेट आहे. आता वाजलेले 6. ट्रेन जवळपास 4:30ला पुण्याला पोहोचायची होती, मात्र आता 1.5 तास लेट झाल्या कारणाने आता ट्रेन इथून पुढे सुद्धा 1.5 तास उशिराने धावणार आहे. त्यामुळे आपलं जे डेस्टिनेशन पॉईंट आहे सोलापूर, तिथे आपल्याला 8:30ला पोहोचायचं होतं. कदाचित आता तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला 10 वाजणार आहे. तिथून पुण्यावरून ट्रेन आपली सुटलेली आहे. तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 10. जवळपास 9 तासांचा प्रवास आम्ही केलेला आहे. ट्रेन ही 8:30ला पोहोचणार होती, ती आता 10 वाजता पोहोचली आहे. जवळपास 1.5 ते 2 तास ट्रेनला उशीर झाले आणि आम्ही आता नुकतेच सोलापूर या ठिकाणी पोहोचले आहे. इथून आम्हाला जवळपास अजून 30 ते 35 किलोमीटर जायचं आहे, म्हणजे अक्कलकोट या ठिकाणी पोहोचण्यासाठी. तर मित्रांनो, आपण पोहोचले आता सोलापूरच्या ST बस स्टँडपाशी आणि इथून आपण आता पुन्हा राहिलेला पुढचा प्रवास तो STने करणार आहोत, आपल्या लालपरीने करणार आहोत. परी आणि हीच आपल्याला अक्कलकोटपर्यंत घेऊन जाणार आहे. तर पुढचा राहिलेला प्रवास आपण त्या लालपरीने करणार आहोत. तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 12 आणि आम्ही अगदी नेमकेच 12 वाजता या ठिकाणी पोहोचलो. दुपारी आम्ही 1 वाजता सुरुवात केली होती मुंबई या ठिकाणून अक्कलकोटला येण्यासाठी. आणि आज या ठिकाणी येण्याचं विशेष म्हणजे आज आमच्या लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी आहे. आमच्या लग्नाला जो 1 वर्ष पूर्ण झालं. तर इकडे तिकडे बाहेर न जाता आज आम्ही निर्णय घेतला की आम्ही थेट स्वामींच्या भेटीसाठी, स्वामींच्या दर्शनासाठी जावं. कारण की आमची इच्छा होती लग्न झाल्यापासून की या ठिकाणी यावं, अक्कलकोट या ठिकाणी. आणि ती इच्छा स्वामींनी आज पूर्ण करून घेतली. कारण की आमचा प्रवास जवळपास दुपारी झाला होता आणि आमची ट्रेन लेट होत होती. मात्र आम्ही 1 दिवस आधी यायचा प्रयत्न केला होता, मात्र ट्रेन लेट असल्याकारणे आम्हाला ते शक्य झाले नाही. मात्र स्वामींच्या आशीर्वादाने आम्ही अगदी 12 वाजता, परफेक्ट 12 वाजता आम्ही अक्कलकोट या नगरीमध्ये पोहोचले. माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता स्वामींची उंच अशी मूर्ती पाहू शकता. या ठिकाणी आपली छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनाधीश्वर मूर्ती आहे. तर खूप आनंदी आज वाटतो की अगदी या पवित्र भूमीमध्ये आम्ही 12 वाजता पोहोचलो. म्हणजे स्वामींनीच आम्हाला या ठिकाणी 12 वाजता बोलवलं. तर आमची इच्छा पूर्ण झाली आणि तुम्हाला या व्हिडिओमार्फत आम्हाला हा संदेश द्यायचा होता. आम्ही आज मुंबईपासून निघालो होतो आणि दोघंसुद्धा पाहू शकतो अनवाणी निघालो आहे. पाय माझ्या दोघांच्या चप्पल वगैरे शूज नव्हते आणि आम्ही अनवाणी निघालो होतो आणि स्वामींनीसुद्धा आम्हाला प्रसाद दिला. थेट अगदी 12 वाजता आम्ही या ठिकाणी गेटजवळ पोचलो होतो. नक्कीच हा आमचा आयुष्यातला एक चांगला अनुभव तुम्हाला आम्ही या व्हिडिओमार्फत सांगत होतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही तुम्हाला उद्या सकाळची आरती दाखवण्याचा प्रयत्न करू. सकाळी आम्ही स्वामींच्या दर्शनाला जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत करा.
तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी शिवम गणेश मुकुल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. दिवस दुसरा. काल रात्री मित्रांनो आपण 12 वाजता अक्कलकोटमध्ये आलो होतो आणि आज 3 फेब्रुवारी आहे, म्हणजेच आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे. आणि आज आपण श्री स्वामी समर्थांच्या भेटीला अक्कलकोट या ठिकाणी आलेलो आहोत. तर सकाळचे आता 6 वाजलेले आहेत आणि माझ्या थेट समोर त्या ठिकाणी स्वामींचं मंदिर आहे. मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आम्ही रात्री राहण्यासाठी मुक्कामासाठी होतो आणि माझ्या समोर ठिकाणी स्वामींचं मंदिर आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अन्नछत्र निवास आहे स्वामींचं. असे संपूर्ण अक्कलकोटचा परिसर आहे. सकाळ झाली या ठिकाणी आणि आपण लगेचच आता स्वामींच्या भेटीला जाणार आहोत. शेवटपर्यंत मला जेवढं दाखवता येईल या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, इथे आल्यानंतर आपल्याला 2 रांगेमध्ये जायचं आहे. पुरुषांची रांग उजव्या बाजूला आहे, तर महिलांची रांग ही डाव्या बाजूला आपण पाहू शकतो या ठिकाणी. इथून आणि सुंदर असं वरती नक्षीकाम पाहू शकता तुम्ही सिलिंगला. संपूर्ण लाकडी नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. चला तर मग जाऊया. नाव कशाला घेतला तिकडून चला. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता समोर स्वामींचं मंदिर आहे. आपण मंदिरापाशी जाऊ शकतो. या ठिकाणी वटवृक्ष आहे. स्वामी समर्थांचं मंदिर. असा समोरचा मंडपाचा परिसर आहे आणि इथूनच समोर दर्शनासाठी भक्त जातात. या ठिकाणी स्वामींचं मंदिर आहे. मित्रांनो, आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नसल्याकारणाने आपण जवळून ते दाखवू शकत नाही, मात्र मी गाभाऱ्याच्या बाहेरून तुम्हाला दाखवतोय. आणि या ठिकाणी स्वामींचं वटवृक्ष आहे. अगदी जुनं असे वटवृक्ष. त्याला मधूनच मंडपामध्ये गॅप काढून वटवृक्षाची चांगल्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्वामींची गादीसुद्धा पाहू शकता. आता हे रूम बंदिस्त त्याच्यामुळे जवळून दाखवू शकत नाही, मात्र जिथपर्यंत शक्य झाले तिथपर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, या ठिकाणी एक तुम्ही अप्रतिम कलाकृती पाहू शकता. या ठिकाणी जी स्वामींची आपण प्रतिमा पाहत आहोत ती प्रतिमा नसून जवळपास 40,000 पंचमुखी रुद्राक्ष मिळून एक सादर केलेली कलाकृती आहे. आणि सादर केलेली कलाकृती, या कलाकृतीचे कलाकार आहेत ओमकार वाघ, जे की मुंबई येथील जोगेश्वरी पूर्व येथील सर्व स्वामी समर्थ भक्त आणि ओमकार वाघ कलाकार यांच्याद्वारे साकार केलेली संपूर्ण प्रतिकृती आहे. ही कला आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, जवळपास 40,000 पंचमुखी रुद्राक्ष मिळून ही बनवलेली कलाकृती आहे. आणि जे की स्वामी समर्थ महाराजांचं वटवृक्ष मंदिर आहे या ठिकाणीच ही कला सादर करण्यात आलेली आहे. दिसतोय का व्हिडिओमध्ये आम्ही? खुशी बघ त्यांची किती झाली, त्यांना खुशी. चांगले येतोय का पण आम्ही झूम करते. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्वामींच्या घरगुती जे आपल्या मूर्ती असतात त्यांसाठी गाद्या आहेत.
छोटी गादी पाहू शकता. तसेच या ठिकाणी हे अशा प्रकारचे देवारे पाहू शकता. सुंदर सुंदर असे देवारे सुद्धा आहेत. नंतर स्वामींच्या पादुका आहेत या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे हे छोट्या मूर्ती ज्या असतात आपल्या घरामध्ये त्यासाठी हे फेटेसुद्धा उपलब्ध आहेत. छोटे डायमंड वर्क केलेसुद्धा फेटे आहेत. तुम्हाला तुमच्या साईजनुसार या ठिकाणी फेटे मिळतील. ज्या प्रकारची ज्या साईजची मूर्ती स्वामींची तुमच्या घरी असेल त्या साईजचे या ठिकाणी फेटेसुद्धा आहेत. तसेच स्वामींसाठी लागणारे या ठिकाणी तुम्हाला वस्त्रसुद्धा मिळतील. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला 2 फलक लावलेले दिसतील, ज्या ठिकाणी काही डायरेक्शन दिलेले आहेत आणि लँडमार्क दिले आहेत की कुठे काय. तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुमची दिशादर्शक या ठिकाणी काही चिन्ह लावले आहेत की कोणत्या बाजूला काय आहे. ते नक्कीच उपयोगी पडते सर्व भाविक भक्तांसाठी. आणि मागच्या बाजूलाच यात्री निवास आहे, भक्ती निवास. इथून हा रस्ता त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि याच्याच उजव्या बाजूला या ठिकाणी स्वामींची उभी मूर्ती पाहू शकता. त्या बाजूला ज्या आज तुम्हाला दाखवलं या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी या 2 मूर्ती आहेत उभ्या स्वामींच्या. मित्रांनो, आता आपलं वटवृक्ष दर्शन झालेलं आहे. आता इथून आपण जाणार आहोत स्वामींच्या समाधी मंदिराकडे. तर इथून आपण स्वामींच्या समाधीचं सुद्धा दर्शन घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचले ते श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मंदिरापाशी. इथूनच आता आपण पाहूया. मोबाईल अलाउड आहे का, जर असेल तर मी तुम्हाला समाधी मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करेन. कार्तिकेय आणि या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि महाद्वारालाच 2 गज पाहू शकता. चोळप्पा महाराजांचे घर, तसेच स्वामी समर्थांची समाधी स्थळ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण जे ठिकाण आला आहात ते ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ समाधी मठ देवस्थान. श्री स्वामी समर्थ समाधी मठ म्हणजे श्री भक्त चोळप्पा महाराज यांचे घर होते. आधी 21 वर्ष श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात वास्तव्यास होते. तेव्हा त्यांची जेवण खाण राहण्याची व्यवस्था जी होती श्री भक्त चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये असायची. 21 वर्षामध्ये महाराजांनी अक्कलकोटामध्ये अनेक लीला दाखवलेल्या आहेत. आणि 22व्या वर्षी स्वामींनी समाधी घेतली. मी श्री केदारनाथ कुमार पुजारी, श्री केदार गुरु, श्री चोळप्पा महाराज यांची 5वी पिढी स्वामी समर्थांची आहे. अनेक ठिकाणी आपण जातो, प्रत्येक मंदिरात पादुका असतात. प्रत्येक दत्तक्षेत्रामध्ये जर आपण गेलो पादुका स्थापना तिथं आहे. श्री क्षेत्र गाणगापूर, पिठापूर, पुरवपूर हे पादुका स्थापित केलेले आहे. अक्कलकोट हे असे ठिकाण आहे तिथे पादुका स्थापन करून सदेह अवतार समाप्ती घेतली आहे. आणि महाराजांनी समाधी घेतल्यावर 3 दिवसांनी महाराजांनी भक्ताच्या घरी प्रसादासाठी श्री स्वामी समर्थ गेले होते. तेव्हा या समाधी स्थानातून आवाज आला होता, हम गया नहीं जिंदा है. असे हे महाराजांचे मूळ समाधी स्थान आहे. आपण सर्व सहकुटुंब सहपरिवाराने त्यांना येणं शक्य असेल त्यांनी इथे येऊन महाराजांचं दर्शन घ्यावं. ज्यांना शक्य नसेल अंतःकरण करून महाराजांना तिथे बसून नामस्मरण केलं, आपल्या आई वडिलांची सेवा केली तरी महाराजांच्या सेवेचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
ठिकाणी मुख्य समाधी मंदिराच्या डाव्या बाजूला श्री चोळप्पा महाराज यांचा वाडा आहे. तर आपण तो वाडा पाहण्यासाठी आता जाऊया. या ठिकाणी हे मुख्य समाधी मंदिर आणि त्याच्याच डाव्या बाजूला हा चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. माझ्याकडे फोटो हा मित्र भेटला. मित्र नाव काय तुझं? मारुती कितवीला आहेस? 7वी आज शाळेत नाही गेलास? 11 वाजता 11 वाजता आहे. ओके. हा भाई तुझं नाव काय? पृथ्वीराज पृथ्वीराज. पूर्ण नाव? पृथ्वीराज रवींद्र राठोड. ओके. आपल्या चॅनलचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. आपल्या रायगड आपले महाराष्ट्र. येस. फॉलो करले. कर फॉलो. या ठिकाणी मित्रांनो महाप्रसादाची तयारीसुद्धा होत आहे. तिला घेऊन ये. आणि या ठिकाणी स्वामींचा अंगर काका म्हणजे कफनी आणि रुद्राक्षमाळ रक्तचंदन पादुका मिळतील तसे त्रिशूल खड्ग आणि ओरिजिनल फोटो पाहण्यास मिळेल. हवे आता आपल्या सर्व सबस्क्रायबर्ससाठी नक्कीच हा पाहण्याचा योग आलेला आहे. पटपट दर्शन झालेले आहे. आले वेशीवरती खंडोबाचं मंदिर आहे ना एसटी स्टँड जवळ, तिथे एका मुसलमानाने पहारेकरीने त्यांची चेष्टा केली. तो पितळेचा उक्का त्यांना रिकामी दिला पाजायला. त्यामधून त्यांनी अग्निज्वाला प्रज्वलित करून पहिला चमत्कार दाखवला. त्यावेळेला त्या मुसलमानाने स्वामींची माफी मागितली. हा शर्ट कपनी त्यांना भेटवस्तू म्हणून दिला. त्याच्यावरती उर्दू भाषा आहे. बाहेर अंगणामध्ये विहीर दिसते. त्या विहिरीला पाणी नव्हतं. 80 फूट खोल होते. त्यावेळेला स्वामींनी लघुशंक केल्यानंतर पाणी आलं. त्याला कुशावर्त तीर्थ बोलतात. पूर्वी मोटर गाड्या नव्हत्या. पायी प्रवास होता. स्वामी मेण्यामधून बसून जायचे. ते रक्तचंदनाच्या खडाव्यात कुऱ्हाड, कोयता, डोंबरू, त्रिशूळ, चौरी, चांबर, छत्र हे स्वामींनी हाताळलेली शस्त्र आहेत. त्यावेळेला त्यांनी वीरभद्र रूप दाखवलं कोकणातील डोंगरे शास्त्रीयांना. लंडनची एक कोड्या कंपनी भारतामध्ये प्रथम आली. त्यावेळेला स्वामींना न विचारता चोरून फोटो काढले. उघडून बघतात तर माकडांचे फोटो. नंतर स्वामींकडे विनंती केली. हे 4 ओरिजिनल फोटो आहेत. पहिला राजवाड्यामधला, दुसरा वटवृक्ष, तिसरा सोलापूरचे चिंटोपंत टोल, चौथा तोळप्पांच्या घरामधला. तुम्ही उभे आहात ते तोळप्पांचं घर. 21 वर्ष या वाड्यामध्ये स्वामी राहिले. 147 वर्ष समाधीला. तोळप्पांची आता 5वी आणि 6वी पिढी चालू आहे. टोटल 168 वर्ष झाली या वाड्याला. आणि तुम्ही बघून आलात मंदिर ते तोळप्पांचाच वाडा होता. 1/4 भाग पाडून तिथे 1878ला समाधी घेतली. सकाळी 10:30 पर्यंत अशी उघडी असते. नंतर वस्त्र अलंकार केले जातात. तशीच ज्ञानेश्वरांची समाधी आहे. तशीच स्वामींनी संजीवनी समाधी घेतलेली आहे. चला. हां काय बोलताय? हा यूट्यूब चॅनल आहे. तर आपल्याला महाराजांच्या मूळ पादुका पाहायला मिळणार या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. होऊया. मित्रांनो आता आपण आलो आहोत श्री गुरु मंदिरापाशी. श्री बाळप्पा मठ अक्कलकोट. अय्या कशा प्रकारे आहे गुरु मंदिर. अगदी जुन्या पद्धतीचं बांधकाम अजूनसुद्धा या ठिकाणी मेंटेन केलेलं आहे. आपण आलेलो आहोत गुरु मंदिरामध्ये, जे अक्कलकोटमध्येच आहे गुरु मंदिर. बाळप्पा महाराज यांचे गुरु मंदिर आहे. आणि या ठिकाणी आपण जे चौकोन पाहतात, या चौकोनमध्ये स्वामींचा साक्षात्कार झाला. कारण की या ठिकाणी स्वामींच्या पावलाचे ठसे उठलेले आहेत मित्रांनो. म्हणजे आधी उमटले होते, त्यामुळेच या ठिकाणी चौकट अशी बनवलेली आहे कलरने, जेणेकरून कोणी त्या ठिकाणी पाय न देऊ म्हणून अशा प्रकारच्या चौकटी रंगवलेल्या आहेत. तर नक्कीच या ठिकाणी या पवित्र जागेवर आता आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला सर्वांना या व्हिडिओमार्फत मी हे गुरु मंदिराचं दर्शन देणार आहे. तर चला जाऊया मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी चौकटी आखलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की या ठिकाणी स्वामींचे पावलाचे ठसे उमटले होते. आणि हे आहे ते गुरु मंदिर. जवळून दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. आधी विचारावं लागेल, परमिशन घ्यावी लागेल, त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. अशा प्रकारे स्वामींच्या पावलांचे ठसे उमटले होते या ठिकाणी.
अगदी प्राचीन पद्धतीचा हा वाडा तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी तुम्ही जुना वाडा पाहू शकतो. अगदी जुनी लाकडी पद्धतीचं बांधकाम आहे या ठिकाणी. संपूर्ण लाकडी बांधकाम आहे या वाड्याला आणि अगदी चांगल्या पद्धतीने जपलेलं आहे अजूनसुद्धा. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ. आज आम्ही आलो होतो आमच्या ॲनिव्हर्सरी निमित्त श्री क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी. तर आज आमच्या दर्शनाचं हे जे आम्ही प्लॅन केलं होतं ते सक्सेसफुल ठरलेलं आहे, कारण की आम्ही संपूर्ण अक्कलकोट परिसर फिरलेलो आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण अक्कलकोट मंदिर, तसेच वटवृक्ष मंदिर, श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर, तसेच गुरु मंदिरसुद्धा पाहायला मिळालं. या व्हिडिओमार्फत तुम्हालासुद्धा घरबसल्या संपूर्ण प्रवास अनुभवायला मिळाला. श्री स्वामी समर्थ महाराज यांचे घरबसल्या दर्शन करायला मिळाले. नक्कीच आम्ही दोघं जितके भाग्यवान आहोत तितके तुम्हीसुद्धा भाग्यवान आहात. भाग्यवान म्हणायचं असं तर रात्री बरोबर 12 वाजता आम्ही या ठिकाणी ॲनिव्हर्सरी जो आमचा दिवस येणार होता, उगवणार होता 3 फेब्रुवारी, नेमके 12 वाजताच आम्ही या मंदिराच्या श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराच्या गेटजवळ उभे राहिलो. नक्कीच आमच्या दोघांच्याही डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते मित्रांनो. आणि ज्या प्रकारे आम्ही विचार केला होता की आम्ही आदल्या दिवशी येऊ, मात्र स्वामींनीच आम्हाला त्यांच्या चरणी रात्री 12 वाजता घेऊन आले असंच म्हणावं लागेल मित्रांनो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही वटवृक्ष मंदिरात म्हणजे आजच्या दिवशी वटवृक्ष मंदिरात आम्ही दर्शनासाठी गेलो, तिथेसुद्धा आमचं चांगलं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही समाधी मंदिराकडे गेलो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या, आणि तिथेसुद्धा आम्हाला जवळपास एक अर्धा ते पाऊण तास थांबावं लागलं. तरी पण आम्ही थांबलो त्या ठिकाणी आणि व्यवस्थित स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं. आम्हाला तेथील श्री चोळप्पा महाराज यांचे 5वे वंशज आदरणीय श्री केदार गुरुजी यांच्यामार्फत आम्हाला आशीर्वाद देण्यात आले आणि त्यांनी आम्हाला थेट समाधी मंदिर आहेत तिथे वर बोलावून आम्हाला आशीर्वाद दिले, आम्हाला छोटीशी बाईट दिली. त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद. आम्हाला छान माहिती दिली आणि आमचं भाग्य होतं की आम्ही या ॲनिव्हर्सरीच्या दिवसानिमित्त आमचं दर्शन व्हावं आणि चांगल्या पद्धतीने दर्शन व्हावं. ते आम्हाला चांगल्या पद्धतीचं दर्शन आमचं झालं. तर मी केदार गुरुजी यांचेसुद्धा धन्यवाद देईन. मुख्य म्हणजे मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी एक खास गोष्टसुद्धा दाखवणार, कारण की जेव्हा आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी स्वामींच्या समाधी मंदिराजवळ गेलो होतो तेव्हा आम्हाला तिथे गेल्यानंतर चोळप्पा महाराज यांचे 5वे वंशज आदरणीय श्री केदार गुरुजी महाराज यांनी आम्हाला वर बोलावून घेतलं आणि त्यांच्या हस्ते जी स्वामींचरणी शाला अर्पण केली होती ती शाला आम्हाला त्यांनी भेट म्हणून दिली. त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि स्वतःला आमचं एक भाग्य समजतो की स्वामींकडे अर्पण दिली शाल आजच्या या मंगल दिनी, पवित्र दिनी त्यांनी आम्हाला भेट दिली. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. इथून आपला पुढचा प्रवास असणार आहे अक्कलकोट ते गाणगापूर. तर इथून आपण आता थेट बसने श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गाणगापूरचा व्हिडिओ आपल्या पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत पुन्हा भेटू. जय जिजाऊ, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.